सकाळचे वाजलेले आहेत 4:45 आणि पहिलं तर मी टिफिनच्या तयारीला लागली. तर मी काय करत असते, भाजी आधी बनवत नाही, आधी कणिक मळून घेते आणि मग भाजी एकीकडे गॅसवरती टाकायची. तोपर्यंत 15-20 मिनिटं होतात आणि कणिक छान असं मुरलं जातं. आज खरं तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की बायकोच्या स्वयंपाकाला कधीच नावं ठेवू नका, कारण स्वयंपाक जरी 2 माणसांचा असला ना तरी सुद्धा तिचा जीव किती तळमळलेला असतो ना हे लेकरांसाठी, हे ती शब्दात सुद्धा व्यक्त नाही करू शकत. खरं तर लेकरांना कधी कधी खायलाही नको असतं, खेळायला सुद्धा नको असतं, फक्त आई हवी असते. माझे हात तर ओले होते, त्यामुळे पूर्ण कणिक मळून घेतला आणि मग मी दक्षूला घेतलं. तर त्याला इतका राग आला ना, त्याच्याकडे कोणतीही गोष्ट दिली ना तो नुसता फेकून देत होता. त्याला असं वाटत होतं काय आई नुसतं काम करते, माझे लाड करायचे, मला घ्यायचं तर हिचं कामाचं चाललंय. मी म्हणते एवढ्याशा जीवाला काय कळतं, म्हणजे आता याने ग्लास फेकला ना, मी त्याला रागावले तर रडायला सुद्धा लागला. आता त्याला एवढ्या गोष्टी कळतात ना, असं वाटतं ना दिवस रात्र नुसते याच्यासोबत खेळत राहावं आणि याचे लाड करावे, पण बाकीचे कामं कोण करणारे असंही होऊन जातं. पहिलं तर त्याला शांत केलं, फीड केलं आणि मग त्याला खाली झोपी लावलं होतं. त्यानंतर ना सगळा स्वयंपाक करून घेतला आणि सगळं किचन वगैरे धुवून घेतलं, शौर्यला आंघोळ घातली, त्याला रेडी केलं. आता बाकीच्या काही गोष्टी तो करतो, पण काही मलाच कराव्या लागतात, कारण सकाळी खूप जास्त थंडी असते. मग त्याचा टिफिन इथे पॅक केला. इकडे मी चहाही ठेवला होता दोघांसाठी, मग त्याला चहा दूध दिलं, तो स्कूलला गेला आणि मग मस्त रिलॅक्स माझ्यासाठी चहा घेतला आणि अशी झाली आमच्या दिवसाला सुरुवात. चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.